पांडुरंगा काही दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात. सुप्रिया सुळे यांनी जोडले थेट हात. साताऱ्यातील प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपच्या मंत्र्यांकडून थेट रस्त्यावर मारहाण करण्यात आली. काल शिवसेना शिंदे गटाचे आमदार या दरम्यान आक्रमक झाले. त्यांनी थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आणि याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले. सुप्रिया सुळे यांनी शंभूराज देसाई यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केलेला आहे. शंभूराज देसाई काल विधिमंडळात जे बोलले ते धक्कादायक होते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे बोलताना सुळे यांनी म्हटलं आहे की एकदा एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी होते आणि या घटनेचा निषेधच आहे. कोणाच्याही मनमर्जीने हा देश चालणार नाही. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार. हा पोलिसांचा संबंध नाही. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती त्या अदृश्य शक्तीची ताकद आहे. हे पोलिसांना करायला लावलं नाही तर महाराष्ट्रातील पोलीस असे करणारच नाहीत असा माझा विश्वास आहे. पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले की मी मुख्यमंत्र्यांना याबाबतचे पत्र लिहिणार आहे. काल मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत याबाबत चर्चा केली, कारण दिल्लीतील वर्तमानपत्रांमध्ये काही बातम्या आल्या आहेत. पण महाराष्ट्रासाठी हे दुर्दैव आहे की काही साताऱ्याच्या जी घटना झाली लोकशाहीची हत्या आहे. हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असा विषयच नाही आहे. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्यापुढे ताकदीनं लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय उद्या परत 10 ठिकाणी होईल. मुळात म्हणजे असे करणे चुकीचे आहे. मी शंभूराजेंना फोन करणार आहे आणि मी मकरंद पाटलांना फोन करून अगोदरच सर्व माहिती घेतली आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी. दोघे कॅबिनेट मंत्री आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात ते सरकार तुम्हाला धक्काबुक्की करते. पांडुरंगा काही दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात, तेही मित्रपक्षांनाच. ते त्यांचे मित्रपक्षच आहेत ना, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद, त्या अदृश्य शक्तीने या पोलिसांना करायला लावलं. नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, साताऱ्याचे सगळं घडतंय आणि त्यांच्याकडे पोलीस खाताय. तुम्ही अदृश्य शक्ती म्हणून नाव नाही घेते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाचं पत्र लिहिणार आहे. आणि कालही मी अनेक वरिष्ठ, काल भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारमधले अनेक लोकांची माझी भेटही झाली. त्यांनाही मी काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत, कारण का दिल्लीमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत वर्तमानपत्रात आणि चॅनलवर, काही नाही आलेल्या. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मतभेद आता समोर येताना बघायला मिळत आहेत. कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहामध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे, असं काल स्पष्ट. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही. मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे ते, म्हणजे ते मुकाम. बघा आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते, पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाहीये. हा नात्याचा विषय नाहीये. ही लोकशाही. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. निवडणूक रद्द व्हावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.